नमस्कार, अंकिताच रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज इथे आपण बनवणार आहे घेवड्याची भाजी. घेवड्याची भाजी कशी बनवायची ते आज इथे आपण पाहणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता, इथे आपण बनवून घेतलेला आहे. अशा पद्धतीचा घेवड्याची भाजी एकदम चवीला अप्रतिम आणि हिरवी मिरचीचा ठेचा वापरून आपण घेवड्याची भाजी कसा बनवायचा आणि एकदम झणझणीत भाजी कशी बनवायची ते पाहूयात. तर इथे पाहू शकता आपण इकडे घेवडं घेतलेलं आहेत. घेवड्याला आपण स्वच्छ सोलून घेतलेलं आहेत. त्याचे आपण सोलून त्याचे काप पण करून घेतलेले आहेत. आपण तोडून घेतलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी आपण निवडून साफ करून घेतलेले आहेत आणि छोटे-छोटे असे आपण तोडून घेतलेले आहेत. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने. तर इथे आपण 2 कांदा घेतलेले आहेत. ते कट करून घ्यायचे, बारीक चिरून घ्यायचे आपल्याला. तर इथे आपण एक पातेलं ठेवलेलं आहे. एक पातेलं ठेवलं गॅसवर. गॅस चालू करून घ्यायचं आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून पाणी गरम होऊ द्यायचे. पाणी गरम झालं की त्यामध्ये आपण घेवडा घालून घ्यायचे. जे आपण घेवडा घेतलेला आहे ते घेवड्या आपण ह्यामध्ये शिजवून घ्यायचे. 1 ते 2 मिनिटासाठी आपण याला फक्त वाफवून घ्यायचे. मस्त अशी शिजली की त्यानंतर आपण ह्याला फोडणी द्यायची आहे. तर इथे पाहू शकता मस्त अशी आपली घेवडा इथे शिजतोय. तर इथे काय करायचे 1 मिनिटासाठी आपण झाकण लावून द्यायचे म्हणजे लवकरात लवकर शिजतील. तर इथे आपण झाकण लावून सोडलं. इथे पाहू शकता पुन्हा आपण पाहूयात 1 मिनिटानंतर मस्त अशी शिजलेले आहेत. तर इथे तयार झालेले आहेत आपले घेवडा. तर आपण काय करायचं एक चाळणी घेतली. चाळणीवर आपण हे घेवडा काढून घ्यायचे. खाली एखादं भांडं ठेवा कारण पाणी जाईल. तर इथे आपण एक कढई ठेवून घेतलेली आहे. एक कढई ठेवून घेतली त्यामध्ये आपण तेल घालायचे. कडकडीत गरम होऊ द्यायचे. गॅस चालू करून घेतलेला आहे. तेल कडकडीत गरम झाला की त्यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचे. कांदा घालून व्यवस्थित परतून घ्यायचे. तर तुम्ही इथे पाहू शकता इथे मी 2 चमच तेल घेतलेलं आहे. तर त्यामध्ये तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने 1 मिनिटासाठी आपण कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर इथे आपण 1 चम्मच हिरवी मिरचीचा ठेचा आपण यामध्ये घालून घेतलेला आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला आवडेल तसं तिखट कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चम्मच हळद घालून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच हिरव्या मिरचीचा ठेचा इथे आपण वापरलेला आहे. त्यानंतर आपण हे घेवडा घालून घेऊयात. मस्त वाफवून घेतलेली घेवडा यामध्ये घालून घ्यायचे. तुम्ही इथे पाहू शकता. आता हे सगळं आपण यामध्ये घालून घ्यायचं आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं यामध्ये. आता आपण अर्धा चम्मच मीठ यामध्ये घालून घेऊयात आणि मस्त अशी परतून घेऊयात. ते एकदम झटपट आणि चवीला अप्रतिम लागते. हिरवी मिरचीचा ठेचा घालून आपण ही भाजी बनवतो आहे आणि आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये खूप भन्नाट आणि खूप चविष्ट अशी भाजी बनते. तर इथे यामध्ये आपण पुन्हा शेंगदाण्याचं कूट घातलं 2 चम्मच आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे आता आपण हे सगळं 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. मस्त अशी आपली ही भाजी तयार होतच आहे. यामध्ये आता सगळं घातलेलं आहे. आणखीन काहीही घालायची गरज नाही. आता आपण यामध्ये संपूर्ण घालून घेतलेलं आहे आणि ही भाजी आपली तयार झाली. मंडळी ही भाजी तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक करा पटकन आणि सबस्क्राईब करून घ्या. तर इथे पाहू शकता आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालून द्यायची. मस्त अशी झणझणीत घेवड्याची भाजी तयार झाली. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. इथे आपला घेवड्याची भाजी तयार झाली. मंडळी तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. खूपच आवडेल अशी ही रेसिपी गावरान रेसिपी आहे. तर इथे पाहू शकता आता आपली भाजी तयार आहे. आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता एकदम भन्नाट अशी चवीची आपली ही घेवड्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हीही ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि
लाईक पण करा. तर ही आपली ही भाजी एका प्लेटमध्ये आपण सर्व करून घेतलं. इथे पाहू शकता एकदम भन्नाट अशी झालेली आहे. एकदम खायला पण अप्रतिम आणि चवीला तर भन्नाटच आहे. तर आता आपण हे सगळं सर्व करून घेतलं भाजी आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायचा. तयार झाला घेवड्याची भाजी रेसिपी. आणि हे घेवड्याची भाजी बनवायची आणखीन एक पद्धत आहे, ते म्हणजे काळा मसाला. काळा मसाला घालून पण आपण हे घेवड्याची भाजी बनवू शकतो. ते तुम्हीही अशाच पद्धतीने बनवायचं आहे. सेम टू सेम रेसिपी आहे. फक्त ह्यामध्ये काळा मसाला घालून घ्यायचे. तर आपण इथे हिरवी मिरचीचा ठेचा वापरलेला आहे. तर मंडळी चला भेटूयात पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.